उन्हाळा सुरू झाला का ना मित्रांनो, आम्हाला सगळ्यात पहिला आठवतंय ते म्हणजे वॉटर पार्क. कारण फुल एन्जॉयमेंट करण्याचं ते एकमेव ठिकाण. आणि भरपूर दिवस झालं मला बळीराजा वॉटर पार्कची सारखं रील होते. मग आज एकदाचा प्लॅन होऊन जाऊ द्या. गाडी काढलो आणि डायरेक्ट पोहोचलो मिरज मालेगाव रोडला असलेल्या बळीराजा अॅग्रो टुरिझम आणि वॉटर इथल्या स्लाइड्स ते बघून कधी एकदा आतमध्ये जातोय असं झालेलं. इथे येऊन मित्रांनो आम्ही घेतलेलो फुल डे पॅकेज आणि सकाळी लवकर आल्यामुळे का नाही सगळ्यात पहिला आम्ही गेलो नाश्त्यामध्ये. मित्रांनो तुम्हाला 3-4 प्रकारचा मेनू भेटते आणि सगळं अनलिमिटेड आहे, त्यामुळे किती पण खावा की खावा. गच्च मध्ये नाश्ता केलो आणि ते जिरवण्यासाठी का नाही आम्ही गेलो स्लाइड. इथं जवळपास 20 ते 40 फूट उंच स्लाइड्स आहेत, त्यामुळे फुल एन्जॉयमेंट होणार आहे. आणि लहान मुलांसाठी पण असं वेगळं सेक्शन आहे बघा, त्यामुळे काही टेन्शन. एवढं खतरनाक एन्जॉयमेंट व्हायला का ना भावनो, कारण स्लाइड्स तशा होत्या. त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट रेन डान्स करायला, जे की मला पर्सनली सगळ्यात जास्त आवडलेलं. कारण इथल्या ऑपरेटरला तोडच नाही भावनो, काय गाणी वाजवाल तर माहितीये का, एकापेक्षा एक पण गाणं असं नाव ठेवण्यासारखं नव्हतं, पूर्ण बीट टू बीट. एवढा धिंगाणा घातलेला का नाही रेन डान्स मध्ये आणि फुल दमलेलो बघा आम्ही. मग इथल्या इथंच एक कोल्ड्रिंक पिलो, तवा कुठं जरा भारी वाटला. कोल्ड्रिंक पिऊन झाल्यानंतर आम्ही गेलो इथल्या फेमस पॉईंट, ते म्हणजे वेव पूल. इथं तुम्हाला का नाही समुद्र लाटांचा प्रत्यक्षात अनुभव घेता येणार. 2 मिनिटांसाठी असं वाटते जणू काय आपण कुठल्या तरी बीचवर. एकदम भारी वाटलं बघा भावानं, समुद्रातच आल्यावर. एवढे सगळे ऍक्टिव्हिटीज करून का नाही आम्ही दमलेलो आणि आम्हाला लागलेले जाम भुका. आणि आता जेवणाचा टाइम पण झाला. जेवणामध्ये पण का नाही इथं मित्रांनो ढीग प्रकार आहेत बघा, जे खाईल ते कमी आणि सगळं अनलिमिटेड आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही, पोट भरून खाऊ शकताय तुम्ही. आणि स्वीट पण सगळं अनलिमिटेड आहे आणि फूडची टेस्ट आणि क्वालिटी पण एकदम शेवट. जेवण झाल्यानंतर का मित्रांनो आम्ही चाललेलो बोटिंग करायला आणि इथं जवळपास झाडी बघा कसली भारी आहे, जणू काय असं वाटतं कोकणामध्ये. इथं येऊन मस्तपैकी बोटिंग केलो बघा आणि ऊन जरा जास्त होतं का नाही, त्यामुळे जरा कंटाळा झाला. बोटिंग करून झालं तोपर्यंत का नाही इकडे मॅजिक शो सुरू झालेला. मग आम्ही डायरेक्ट गेलो मॅजिक शो बघा. त्यात आमच्या समोरचं बॅडलक बघा, त्यालाच उचललीत पुढे. मॅजिक शो बघून झाल्यानंतर आम्ही गेलो पपेट शो बघायला आणि हे मी पहिल्यांदाच बघालतो बघा, जे की आता लुप्त होत चाललंय, त्यामुळे का नाही जरासं ह्याला प्रेफरन्सेस दिला. मोठ्या मोठ्या स्लाइड्स करून पण मन भरलं नसेल का ना मित्रांनो, तर इथं अम्युजमेंट पार्क पण आहे बघा, जिथं तुम्हाला खतरनाक अशा रायडिंग आहे. आणि राईड्स करून झाल्यानंतर इव्हिनिंगला का नाही असं मस्तपैकी घोडा गाडी किंवा उंट गाडीची पण तुम्ही राईड करू. आणि पूर्ण दिवसाचा शेवट का नाही मस्तपैकी असं थंडगार आईस्क्रीम खाऊन करायचं, जे की तुम्हाला पॅकेज मध्येच इन्क्लुडेड. आता आम्ही तर इथे येऊन का नाही फुल एन्जॉयमेंट केलोय बघा. आणि तुम्हाला देखील यायचं असेल तर यांचा फोन नंबर पत्ता खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, नक्की व्हिजिट करा. चला.